नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आपल्या इकडे आज आपल्या ताई आलेल्या आहेत, एक विदर्भातून आलेल्या आहेत आणि भरपूर ठिकाणावरून आपल्या इकडे कॉन्टॅक्ट होत आहेत आणि ते Google फॉर्मच्या मार्फतच होत आहेत. तर चला मॅम सोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आहे आपलं नाव? माझं नाव नूतन तिवारी. बरं. कुठे राहता मॅम सध्या तुम्ही? सध्या आम्ही रावेतला राहतो. बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? विदर्भात. विदर्भ दिग्रस. बरं. आणि कधीपासून तुम्ही पुण्यामध्ये राहता? पुण्यामध्ये 2017 पासून. बरं. आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? आय-टी इंजिनिअर. बरं. काय कसे-कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते मॅम? तसे अनुभव म्हणायला गेलो तर 3 आहेत माझ्याकडे. त्याच्यापैकी 2 मी शेअर करणार सध्या. तर गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये शिकत होते विदर्भामध्येच. म्हणजे कॉलेजमध्ये असताना? हां, कॉलेजमध्ये असताना. तर तेव्हा कसं होतं ना, की गर्ल्स जेव्हा ॲडमिशन होत होती, तर मोस्टली 1 वर्ष हॉस्टेलमध्येच राहायचो आम्ही. हॉस्टेल पण प्रायव्हेट होतं. बट तिथे कसं होतं, क्राउड खूप झाला होता आणि जी माझी रूममेट होती, तर ती टॉपरच होती. ती भरपूर अभ्यास करायची. तर ती बोलली, की "मला थोडं डिस्टर्ब होतं इथे. तुला बघायचं असेल तर आपण बाहेर रूम करून वगैरे म्हणजे बघू." कॉलेजचं हॉस्टेल होतं का? कॉलेजचं नव्हतं, प्रायव्हेट होतं. पण तिथे 7-8 रूम होत्या आणि त्यामध्ये प्रत्येकी 2-2 मुली राहायच्या. आता प्रत्येक आपापल्या प्रमाणे मुली वागतात. तर मग आमचं काही तेवढं आम्ही तिथे आमच्या वाईब तिथे मॅच नाही व्हायच्या. तर मग म्हटलं चालेल आपण सेपरेट राहू. म्हणजे गर्दी गोंधळ भरपूर. हां. तर त्यांच्यासोबतच 2 मुली होत्या अजून आमच्याबरोबर. त्या जुडवा होत्या. तर त्या बोलल्या, "चालेल, आम्ही पण तुमच्याबरोबर राहून घेऊ." तर आम्हाला असाच एक फ्लॅटचं माहिती पडलं, की तिथे मुली राहतात. तर आम्ही 5 मुली होतो. एक मेडिकलची स्टुडंट होती, ती पण आमच्याबरोबर तिने तो फ्लॅट घेतला. तर तो 2 बीएचके होता. तर 2 बीएचकेपैकी आम्ही एक अटॅच वॉशरूमवाली एक रूम घेतली. त्या मुली म्हणल्या, "आम्हाला किचन काउंटर वगैरे लागेल, तर आम्ही किचन घेतो." आणि एक मेडिकलवालीनी सेपरेट घेतली तिची रूम आणि हॉल कॉमन होता, की सगळ्यांनी तो यूज करायचा. ओनर वगैरे छान होती म्हणून आम्ही ती रूम पटकन बुक केली आणि राहायला चाललो गेलो. तर राहल्यानंतर कसं झालं, की तिथे आम्ही जेव्हा राहत होतो, तेव्हाच आमच्या कॉलेजचा म्हणजे 1 वर्ष मला झालं होतं. सेकंड इयरला मी चालू झालं होतं. आमचा ॲन्युअल फंक्शन होता. तर ॲन्युअल फंक्शनमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी परफॉर्म करते. मला भरतनाट्यमची आवड होती. तर आणि कोइन्सिडन्स असा की समोरच एक गुरु राहायच्या. तर त्या बोलल्या, "चालेल मी तुझा डान्स त्याच्यावर बसवून देईल. पण तुला प्रॅक्टिस करावी लागेल." कारण की मी त्या फॉर्ममध्ये कधी केला नव्हता परफॉर्म. तर मग मी चालेल म्हटलं. मी शिकायला रेडी झाली. त्यांनी मला घुंगरू दिले. तर ते बेसिक होते की ते म्हणे, "तू तू इथं आल्यावर जर घुंगरू बांधणार, तर तेवढा काही तुला प्रॅक्टिस होणार नाही. तर तू मग रोज प्रॅक्टिस करत जा आणि हे घरी घेऊन जा." पण मी म्हटलं, "चालेल, मी नेते घुंगरू." पण त्यांनी मला असं सहज बोलल्या होत्या, की "कोणत्या पण वेळी वापरू नको. एक स्पेसिफिक टाईमला तू बांध." मी म्हटलं, "चालेल." मी तेव्हा काही त्या गोष्टीकडे बिलकुलच लक्ष दिलं नाही. स्पेसिफिक टाईम म्हणजे कुठला टाईम सांगितला त्यांनी? मोस्टली सकाळचा. संध्याकाळी नंतर नको काढू म्हणे. पण आपण कसं त्या ओघात आपण काय माझी मुळात अशी सवय आहे, की कोणी एकदा मला काही सांगत असेल ना, मला काही अनुभव येतात तोपर्यंत मी ती गोष्ट वरून घेते. हां, ठीक आहे, चाल बोलली असेल. सिरियसली घेत नाही. सिरियसली घेत नाही. बोलली असेल ही बाई. मी म्हटलं चालेल. मी घरी आली आणि रूममेट तिच्या अभ्यासाला लागली. आम्ही अभ्यास संपवला, जेवण वगैरे झालं. मी म्हटलं चल थोड्या वेळ प्रॅक्टिस करू. तशी पण झोप येत नाही. आता या मुली सुरुवातीच्या 15 दिवस त्यांना क्युरिओसिटी होती. ते बसायच्या. कसा डान्स करते, फॉर्म काय करते, बघू आपण, बघू आपण. पण जसं ती गोष्ट रोज चालू झाली, त्यांना पण इंटरेस्ट कमी होत गेला, की करते हिचं ही, करते हिचं ही. पण त्यात एक वेगळी गोष्ट अशी घडत होती. आमच्या हॉलच्या कोपऱ्यात एक खुर्ची ठेवलेली राहायची कंटिन्यू. आता तिथे मी बसायची सॉरी तिथे मी करायची माझा डान्स फॉर्म. ती खुर्ची कंटिन्यू मी बघायची त्याच्याकडे, की मला थोडं वेगळं वाटायचं. मी म्हटलं जाऊ दे आपल्याला असं काही होत असेल, काय आहे. परत दिवसा पण एकदा मी एकटी राहिलेली आहे. हां, तिथे काय झालं, ह्या मुली आपापल्या कामाने निघून गेल्या. मी कॉलेजमधून आम्हाला हाल्फ डे होता कॉलेजचा आणि कोणी घरी गेलं, कोणी बाहेर गेलं फिरायला. मी म्हटलं चला आपण आपली प्रॅक्टिस उरकवून घेऊ. तर मी माझी प्रॅक्टिस करायला लागली. जोरात हवा आली. हवा आली. हवेने बाकी सगळं हालत होतं असं, पण खुर्ची कशी हलणार ना? हो. ती खुर्ची पण हालायला लागली. खुर्ची कुठली होती? प्लास्टिकची? प्लास्टिकची आपली नॉर्मल. नॉर्मल. तर मी म्हटलं हलली असेल हवेने ही जाऊ दे. मला भीती वाटली, पण मग मी चुपचाप रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून घेतला आणि बसून राहिली. परत मग ॲन्युअल डे आला, परफॉर्मन्स झाला माझा. सगळ्यापैकी चांगलं झालं आणि मग प्राइज वगैरे घेतले. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग तिथून महिना 15 दिवस चांगले गेले. परत मला ना रात्री मला झोप लागायची नाही. तेव्हापासूनच तो प्रॉब्लेम पण स्टार्ट झाला, की रात्री 3 पर्यंत तसा पण इंजिनिअरिंगचा अभ्यास होता. झोप नाही यायची आणि हे कसं झालं मला आवाज यायचे घुंगरांचे. तर ते अशा फॉर्ममध्ये यायचे.
छन, 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 छन आणि मग थांबून जायचा. परत 5 मिनिटांनं तो आवाज चालू. म्हणजे एक माणसाने समजा ते घुंगरू घातले असतील आणि ते पळताना जसा आवाज यायचा, तसाच आवाज यायचा का? हां, म्हणजे भरतनाट्यममध्ये काही बेसिक नाही का जेव्हा आपण एक इनिशियली ती सुरुवात करतो फॉर्म्स करायला त्याचे पायाचे तेव्हा ना घुंगरांचा एक स्पेसिफिक आवाज येते. तर तो जो मी परफॉर्म करायची ते मला यायचा. तर मी म्हटलं, "नाही, हे हॅल्युसिनेशन आहे. आपण कोणती पण गोष्ट बघा, महिना 2 महिने करत आहोत, ते आपल्याला रिपीट होते." तर मी म्हटलं, "येत असेल आवाज." मग नंतर ते आवाज खूप वाढला. खूप यायचा. मी तेव्हा उन्हाळ्याचे दिवस चालू होते. कूलर पण सुरू राहायचा. मी तो पण बंद करून बघितला. मे बी असेल काहीतरी. पण ते काही आवाज बंद नव्हते होत. मैत्रिणीसोबत शेअर केला रूममेटसोबत. तर ती बोलली, "नाही, नाही, असाच येत असेल तुला. काही झोपू दे, मला आराम करू दे." मग तिथून मला यायचा. पण मग मी असं होतं ना, की आपल्यावर कोणी ट्रस्ट करत नाही. आपण ती गोष्ट सांगायचं थांबतो. म्हटलं, "असू दे बाबा, नाही यांना येत, मलाच काहीतरी आवाज येतोय." घरी पण सांगितलं, पण म्हणे, "काही नाटकं नको करू. तुला नाही शिकायचं वापस ये." म्हटलं, "चालेल, असू द्या आता." मग मैत्रिणीला जी रूममेट होती तिला आवाज आला. तर ती बोलली, की "तू काय म्हणजे आवाज काढते का काही?" मी म्हटलं, "नाही, नाही." तर म्हणे, "मला घुंगरांचा आवाज येतोय. तू खरी बोलली होती का?" मी म्हटलं, "हां." तर मी तिला विचारलं, "कसा आवाज येतोय तुला?" तर ती सांगायला लागली. म्हटलं, "पण आत्ता मला नाही येत आहे." परत दुसऱ्या दिवशी तिला 3 वाजता आवाज सुरू झाला यायला. तेव्हा मला पण आला. आम्ही दोघी सोबत उठलो आणि म्हटलं, "तुला आवाज येतोय का?" ती बोलली, "हां, आवाज सुरू झालेला आहे तो." आणि टायमिंग काय असायचा? टायमिंग मोस्टली 12 नंतर. रात्रीच? हां, 12 नंतर. मग मी म्हटलं, "असू दे आता, आपण कोणाला सांगू?" तर तिची एक मावशी राहायची तिथे. त्या आम्हाला टिफिन वगैरे द्यायच्या. म्हटलं, "उद्या तुझ्या मावशीला बोलवू आपण." तर ती मावशीला बोलली, तर मावशी असं-असं होतं, की तिने एकदमच हसण्यावर घेतलं. "हे काही पण नाही का, मुली डोक्यात भरून आल्या आणि काही पण सांगायला लागल्या." मग मी ते रडली. विश्वास नाही ठेवला. नाही, मग मी रडली, "नाही मावशी." आम्ही तिला मोठी आई बोलायचो. "नाही मोठी आई, असं नाही आहे, हे खरंच झालेलं आहे." ती बोलली, "हां, एक गाय फिरते म्हणे तुमच्या एरियामध्ये घुंगरं लावून. तिचा तुम्हाला आवाज येत असेल." मी त्यावेळेस तिच्यावर विश्वास पण ठेवून घेतला. म्हणजे मला असं होतं, की काहीतरी बाबा कोणीतरी सांत्वन देत आहे, तर ठीक आहे त्या गोष्टीसाठी. असू शकते. असू शकतं हे पण. नंतर मग त्या हसत होत्या. म्हणे, "दादा बघ ना, मुली काही पण बोलायला लागल्या." मग आम्ही म्हटलं, "नाही, यांना पण ट्रस्ट नाही आपल्यावर." मग आम्ही ते जुडवा मुली जे सांगितल्या माझ्या फ्रेंड होत्या. त्यांना आम्ही बोललो, तर त्या बोलल्या, "बघा आम्हाला तुमच्यावर ट्रस्ट नाही अशी गोष्ट नाही, पण आम्हाला आवाज नाही आला." मेडिकलवाल्या ताईला पण बोललो आम्ही, "ताई तुला आवाज आला का?" ती बोलली, "नाही, मला पण नाही आला." मी म्हटलं, "ओके, इट्स ओके, असू द्या." 15 दिवस गेले तिथून. अमावास्या, पौर्णिमा अमावास्या आली. अमावास्येला ह्या पोरींचा, जुडवा पोरींचा आम्हाला कॉल आला. रात्री 12:00-12:30च्या दरम्यान. तर म्हणतात, "नूतन रूममध्ये ये लवकर." मी म्हटलं, "झालं काय?" तर "तुम्ही दोघी जणी पटकन या, संपदा आणि तू." म्हटलं, "चालेल." आम्ही दोघी रूममध्ये गेलो. म्हणे, "शांत बसा दोघी जणी 2 मिनिटं." आम्ही शांत राहिलो. बघा म्हणे आवाज येतोय. मी म्हटलं, "कूलर बंद कर." परत पोरी बोलल्या, "नाही, नाही आवाज येतोय." आणि हा कन्फर्मचा आवाज आहे घुंगरांचा. आम्ही साईडला फोन केला ताईला. "ताई," म्हटलं, "तुला आवाज येतोय का?" मेडिकलवाल्या ताईला. ती बोलली, "नाही, मी अभ्यास करते. मला नाही तुमच्या म्हणजे या गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायला टाईम. तुम्ही चालू द्या गप्पा तुमच्या." मग आम्ही चौघे खूप घाबरलो. मग आम्ही म्हटलं, की आवाज तर कंटिन्यू आहे. आपण एक काम करू, स्वामी समर्थांचा मंत्र लावू. आम्ही स्वामी समर्थांना खूप मानायचो. मंत्र लावला आणि अगरबत्ती लावली, नाही का. माहीत काहीच नाही त्या गोष्टीतलं. पण एक काहीतरी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न. आम्ही जसा मग ते अगरबत्ती आणि ते मंत्र लावले, समोरून डायरेक्ट दारावर थापा पडणं सुरू झाल्या आणि ते एवढ्या कंटिन्यू. म्हणजे असं धड-धड. हां, धड-धड नाही का असं कोणीतरी खूप फोर्स लावून आणि एक वेळ तर अशी आली, की त्यांनी इतक्या जोरात तो असा खूपच जोरात दार वाजवायला सुरुवात केली. तर मग आम्ही म्हटलं, "आपण फसलो आता. आता ना बाहेर निघता जमेल, ना आतमध्ये येता जमेल. तर काय करायचं?" त्या ताईला फोन केला. मी म्हटलं, "ताई तुला आवाज तरी येतोय का?" तर ती बोलली, "हां, आवाज आता दार बडवल्याचा येत आहे. मी बाहेर निघून बघू का? तुमचं समाधान होईल." मी म्हटलं, "ताई बाहेर नको निघू प्लीज." ती बोलली, "ठीक आहे." आजूबाजूला कोण लोकं राहायचे का त्यावेळेस? आजूबाजूला म्हणजे तो फ्लॅट जो होता ना, तो 2nd फ्लोअरला होता. मधात एक हॉल होता आणि साइडला फक्त आम्ही मुली होतो आणि त्या जे ओनर होत्या ते खाली राहायच्या. बरं. म्हणजे एका फ्लोअरला एकच फ्लॅट होतं. हां, एका फ्लोअरला. त्याच्या मग साइडला घर होतं, पण त्यांना नाही आवाज जाणार ना तो. नाही पण मग ते लोकं येऊन ठप-ठप करत होते का? असं काय असू शकतं का? अं, नाही तसं तर पॉसिबल नव्हतं कारण की आम्ही जो हॉलचा एक एंट्री होती आमच्या रूममधून, एक हॉलमधून. हॉलचा जो दरवाजा होता ते आतमधून लावलेला राहायचाच. पूर्ण लॉक राहायचं. आमची रूम तर कंटिन्यू लॉक राहायची. एंट्रन्सच नव्हता त्यांना आतमध्ये यायला. मग तो आवाज ना 3च्या दरम्यान बंद झाला. मग आम्ही 4 वाजता भिवून बाहेर निघालो. कारण की आपण 4 म्हणतो ना ब्रह्ममुहूर्त.
मग आमच्या मनात ते होतं. आम्ही बाहेर निघालो. त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं, की आता ही इथं सोडायचं, कारण की ही गोष्ट खूप होऊन राहिली. कारण की चौघीला आवाज आहे ना, हे काही छोटी गोष्ट नाहीये. बरोबर. आणि मनात कुठेतरी असंही चालू होतं, की खरंच आपल्यासोबत हे घडत आहे का? खरंच आपल्यासोबत हे होत आहे का? पण चौघी होतो त्याच्यामुळं न मानण्याचा प्रश्नच नव्हता. मग एक मुलगी तिथे असं घर होतं ना, की आम्ही सेकंड फ्लोअरला राहायचो. खाली काकू राहायच्या आणि साइडला एक रूम होती. तिथे एक मुलगी राहायची. ती थोडी वेगळी होती, म्हणजे ती काहीतरी जॉब वगैरे करायची. प्रोफेशन पण तिचा वेगळा होता आणि तिला अशी सवय होती, की प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन बसायची आणि काही पण थापा मारायची ती. तर मग तिला कोणी एवढं एंट्री नव्हतं देत. पण ती एक दिवस आली, म्हणे, "मुलींनो, तुम्ही डान्स वगैरे करता, करू नका. मला डिस्टर्ब होत आहे. मला सकाळी जॉबवर जायचं आहे." आम्ही बोललो, की "नाही, आम्ही आम्ही तिच्यासोबत वाद घातला लिटरली, की आम्ही असं काही करत नाही. तू काही पण बोलू नको." ती बोलली, "ठीक आहे, पण याच्यानंतर मला आवाज नाही आला पाहिजे." आम्ही म्हटलो, "ठीक आहे, नाही येणार." मग 4-5 दिवसांनी ती पोरगी परत वर आली. म्हणे, की "आवाज तर येतच होता," म्हणे, "कंटिन्यू. पण मला रात्री असं झालं," म्हणे, "की कोणीतरी बेड माझा पूर्णपणे उचलला आणि मी हवेत आहे." बापरे! म्हणजे हवेमध्ये तरंगत होता का बेड? तरंगत होता. हां. मग आम्ही म्हटलं, "काही पण बोलू नको तू ना, आमची चेष्टा करू नको. एक तर तू म्हणते की तुम्ही डान्स करता, परत म्हणते की बेड पण हालायला लागला, तर हे पॉसिबल नाही आहे." तर बोलली, "नाही, नाही, मी तुम्हाला ट्रस्ट नाही ना माझ्यावर, मी घर सोडून चालली आहे." तेवढ्यात त्या काकूनी तिच्यावर ज्या खालच्या ओनर होत्या त्यांनी म्हटलं, की "हिने माझ्याकडे चोरी केली, तर मी हिला काढते." आणि ती पोरगी वाद घालायला लागली, "नाही, नाही, मी स्वतःहूनच जात आहे. हे घ्या तुमचे रेंटचे पैसे." मग आम्ही म्हटलं, "असू दे बाबा, यांचा काय राडा झाला ते." मग आम्ही असंच फिरायला माडीवर जायचो. मग रोज असं टेरेसवर फिरायला नाही का. मग तिथे गेल्यानंतर तिथे मुली राहायच्या नर्सिंगच्या. तर त्या पोरी बोलल्या, की "हां, इथले ते जे ओनर होते म्हणे ते थोडे व्यवस्थित नव्हते. बट व्यवस्थित नव्हते, त्यांचे किस्से फेमस होते. पण आता आता ते म्हणजे गेले, आता त्याचा तुमच्याशी काय संबंध ना?" पण आम्ही म्हटलं, "नाही ताई, असं-असं घडत आहे." तर ती बोलली, की "नाही, नाही, असं तर काही नाही आहे." मग एका मुलीने सगळं सांगितलं असं काय, पण दुसरी मुलगी म्हणे, "चल इथून, आता यांच्यासोबत काही बोलू नये आपण जास्त." त्यांना पण एक भीती होती, की ह्या मुली चालल्या जातील घर वगैरे सोडून. पण आमचं पक्कं होतं, की आम्ही जाणारच आहे सोडून. मग आम्ही पण एक घर शोधलं आणि परत आम्ही रिकामं वगैरे करणार होतो ते घर. तेवढ्यात मग आपण नाही का एक लास्ट बाय म्हणून वर जातो. मग त्या पोरींकडे गेलो, की "आम्ही आता जात आहे. तुम्ही काय ते आम्हाला सांगा आता खरं-खरं." तर ते पोरी बोलल्या, की "जिथे ना काका वारले होते ना, ती जी चेअर आहे ना, त्या चेअरवर त्यांना अंघोळ घातलेली होती. त्याच्यामुळं ती चेअर आम्ही तेव्हा लोकांनी त्यांना म्हटलं, "पण ती इथं ठेवू नका." तर त्यांनी ते वरच ठेवली. आमच्या रूम म्हणजे फ्लॅटमध्ये आणून ठेवली. त्यांना काहीतरी मे बी त्रास झाला असेल नसेल तरी त्यांनी इथं आणून टाकली. परत तो जो बेड होता जिथे म्हणे ती पोरगी राहायची, त्या बेडवर त्या काकाचा जीव गेला. परत पूर्ण बिमारी ते त्याच रूममध्ये होते. तिची चादर सेम, गादी सेम, काहीच त्यांनी जाळलेलं फेकलेलं नाही आणि ते तसं पडून होतं, मे बी तुम्हाला म्हणून ते अनुभव आले असतात. पण त्यात एक चांगली गोष्ट झाली, की तुम्हाला काही दिसलं नाही. त्यांनी पण मग इन्क्वायरी केली, की "तुम्हाला काही दिसलं का?" मी म्हटलं, "नाही दिसलं तर काही नाही, पण जाणवायचं." तर मग आम्ही नंतर स्वामी समर्थाच्या मठांमध्ये थोडीशी एक इन्क्वायरी केली. तर ते बोलले, "बरंच झालं तुम्हाला काही दिसलं नाही, कारण की मग ते खूप प्रॉब्लेम झाला असता. कारण की तुम्ही होत्या सगळ्याच मुली. त्याच्यामध्ये कोणाची आमची हिंमत पण नव्हती लागत आणि बरं झालं त्या दिवशी तुम्ही दार उघडला नाही. कारण की आमच्यात तुम्ही जसं बोलले ना आता, की कोणी असेल का बाबा बाहेरचं? आपण हिंमत करून दार उघडतो. हो. तर मग खूप प्रॉब्लेम झाला असता." हं. पण मग ते जे तिकडे होते ते काका वारले होते ना, मग ते हां. घुंगरांचा आवाज कसा काय यायचा? तर मग त्याच्यावर ते जे मठातून बोलले ना, की त्या घुंगरांचा जो वेळ होता एक, तू ते वेळ पाळला नाही. त्यांना प्रॉपर नमस्कार करून त्यांची एक पूजा म्हणतो ना आपण, की नमस्कार करून त्यांच्यासाठी एक मुद्रा असते. घुंगरांना पण नमस्कार करायची. ते तू तर पाळलीच नाही. परत तू टाईम पण नाही पाळला त्यांचा. मग ते कसं काय ना, ते गोष्टी निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट झाल्या त्या गोष्टीकडे. त्याच्यामुळं तुला तो प्रॉब्लेम झाला आणि परत तुम्ही मुली, तुम्ही परफ्यूम वापरता. तुमचा म्हणजे एक ते निगेटिव्ह गोष्ट अट्रॅक्ट होते त्या गोष्टींकडे. म्हणून मे बी तुमच्याकडे ती गोष्ट अट्रॅक्ट झाली आणि ते तुम्हाला अनुभव यायला लागले. अच्छा. त्याच्यातनं काही हानी वगैरे कोणाला काही झाली नाही ना? हानी वगैरे नाही झाली, बट म्हणजे ते आमची झोपेचे जे शेड्यूल होते, ते ते डिस्टर्ब झालं ते डिस्टर्ब झाला आणि मग त्याच्यानंतर भीती वाटायला लागली ना. कधी नॉर्मली पण कोणी डोअर वाजवला, तर आम्ही भ्यायला लागलो, की काय आहे इथे, काय असेल, काय नसेल. तर ते परत अशी काही बाकीचा आम्हाला त्रास नाही झाला त्याच्यानंतर, पण त्या पिरियडमध्ये भरपूर त्रास झाला. मेंटली डिस्टर्ब झालो होतो आम्ही. मोस्टली दोघी तरी जास्त. पण म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढे तरी कळलं की निगेटिव्हिटी आहे. हां, ट्रस्ट आला. ही गोष्ट असते म्हणजे हे जे भुताटके वगैरे असते, ह्या गोष्टी असतात म्हणजे असं जाणवलं. त्याच्यानंतर जे आपण बेपर्वापणे जगत होतो ना आम्ही, की काही नसतं, काही वेळ वगैरे नसते, त्याच्यानंतर पाळायला लागलो मग. म्हणजे थोडंसं तुम्ही सतर्क झाले. हो, हो.
बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव आणि त्यांच्याकडे अजून एक अनुभव आहे, तोही आपण ऐकूयात. तर दुसरा काय अनुभव होता मॅम तुमच्यासोबत घडलेला? हां, दुसरा अनुभव असा होता, माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली तिथून. परत आम्ही दुसऱ्या रूमवर राहायला गेलो, काही अडचण नव्हती. तिथून मग त्याच टायमिंगला का? अ, हां, म्हणजे घर चेंज केलं आम्ही. अच्छा. दुसरीकडे राहायला गेलो. तिथं काही प्रॉब्लेम नव्हता. परत मग माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला जॉबसाठी इकडे यायचं होतं पुण्याला. म्हटलं क्लासेस करू, MBAची प्रिपरेशन वगैरे आपण करू. मग तीच माझी मैत्रीण, रूममेट आणि मी आम्ही एकाच गावचे होतो. तर सोबतच आलो मग पुण्यामध्ये आम्ही साई चौकामध्ये घर घेतला. एक 1 आर-के. तर 1 आर-के घेतला. आमचे टाईम्सचे क्लासेस होते पिंपळे सौदागरला. तर आम्ही कंटिन्युअसली जायचो सकाळी 7 वाजता, 9, 10, 10, 11 वाजता परत यायचो. आमचा तोच रुटीन होता. दिवसभर परत अभ्यास आणि रात्री जेवण आम्ही घरी बनवायचो. इन केस कधी नाही झालं तर आम्ही बाहेर खायला जायचो. तसं कंटिन्यू आमची सवय होती. तर मग त्या दिवशीचा पण शेड्यूल तसाच होता. सॅटर्डे होता. ही बोलली, की "चल आज ना सुट्टी पण आहे. थोडे आपले कामं आवरू आपण." मग आम्ही रूम वगैरे स्वच्छ करायला घेतली. परत आमचा स्वयंपाक झाला, जेवण केलं. मग आराम वगैरे करून विचार केला, की आता संध्याकाळ झालीच आहे. तर अंघोळ वगैरे झाली आहे आपली दोघींनी हेअर वगैरे वॉश केला होता. जाऊ आता बाहेर मस्त खायला काहीतरी. ती बोलली, "ठीक आहे चालेल." तर आम्ही काय करायचो, गप्पा करायचो ना, तर मी गप्पात खूप रंगायचे. तर ती समोरून चालत होती. मी अशी आपण कधी-कधी उलटे चालतो ना, समोरून चेहरा दिसायला पाहिजे. तर माझं असं असते प्रत्येक वेळेस, की मला एक्सप्रेशन पाहिजे समोरच्याचे. म्हणून मी उलटी-उलटी चालायला लागली. तर ती बोलत होती, मी बोलत होती, गोष्टी चालू होत्या आमच्या गप्पा. तर तेवढ्यात ना काय झालं लाईट गेली. काही म्हणजे अशी 5 मिनिटासाठी लाईट गेली असेल. तर तिथलं मी एरिया सांगते तुम्हाला आधी कसा होता. तर इकडे ना अशी एक आमची बिल्डिंग एका कोपऱ्यात होती. तिकडून एक रस्ता होता. पायवाट आपण म्हणतो ना त्या टाइप थोडासा असा. कच्चा रस्सा. कच्चा नाही डांबरी होता तो बट असं एकदम मोठा नाही. छोट छोटासा असा. तर इकडे समोर एटीएम होतं. साइडला खूप मोठी जागा रिकामी होती. आत्ता पण ती जागा तशीच आहे. तिथे ना ॲक्सिडेंटवाल्या कार म्हणजे रिसेलचा काहीतरी बिझनेस असेल कोणाचा, ॲक्सिडेंटल कार लागायच्या. खूप मोठ्या म्हणजे अगदी लोकं तिथे इतकं म्हणजे कचरा पण टाकायचे, काय पण टाकायचे. पण ते खूप मोठा एरिया होता आणि ह्या कंटिन्यू कार अशा लागलेल्या राहायच्या. तर मग आम्ही गोष्टी करत-करत येत होतो. मी तिला सांगतच होती, असं झालं. सकाळी हे झालं. 3-4 गाड्या आमच्याकडून पास झाल्या. तरी आम्ही काही म्हणजे गोष्टीत होतो. काही लक्ष नाही दिलं. म्हणजे थांब एटीएममधून पैसे काढते. एटीएममधून पैसे काढले. परत कंटिन्यू चालत-चालत. तर मी गोष्टी करत होती. ही गप्प झाली. तर मी म्हणत पण होती, की "काय झालं तुला संपदा? तू एकदम गप्प का झाली?" तर म्हणे, "काही नाही गं, भूक जोरात लागली आहे." मी म्हटलं, "हां, दिल्ली चाटला चाललो आपण, खाऊ तिथे काहीतरी." तर बोलली, "हां, पण थोडं लवकर चल ना." तर मी म्हटलं, "चालेल," म्हटलं, "पण तू अशी गप्प का आहे?" तर म्हणे, "काही नाही, मला भूक लागली आहे. माझ्याकडे एनर्जी नाही तेवढी आता." आणि ती कंटिन्यू मागं बघते. तर मी म्हटलं, "ठीक आहे, चल," म्हटलं. मी म्हटलं, "असेल हिला भूक लागली असेल म्हणून ही अशी करत आहे." तिथं गेलो. रस्त्याने सगळं नॉर्मल होतं. नॉर्मल रुटीन नाही का आपला 9:30-10चा जो वेळ असते साई चौकातला, तोच गाड्यांची आवक-जावक चालू. पहिले आम्ही त्या ग्राउंडमध्ये बघितलं. काही खाण्यासारखं वाटलं नाही. तिकडे दिल्ली चाट गेलो. तिथे बऱ्यापैकी आणि हिचं चाट म्हटलं की म्हणजे असं फेव्हरेटच. ती खाणार म्हणजे खाणार 2 दुतरी वस्तू. ही कशी करते, "हां, चल खा लवकर-लवकर. आपण जाऊ घरी." मी म्हटलं, "चालेल, पण तू खाऊन घे. परत घरी गेल्यावर म्हणायचं नाही, हे नको मला, ते नको मला आणि आता मला भूक लागली." तर म्हणे, "काहीच नाही म्हणणार, फक्त तू घरी चल." मी म्हटलं, "चल." मी मन भरून त्याचा घाई वगैरे करायला लागली का ती? खूप घाई करायची ती. जसं की कसं आमचा शेड्यूल कसा होता, तिथं काही खाल्लं पाणीपुरी वगैरे 10, 10:15 पर्यंत. इकडे येऊन नाही का ते कॉर्नर बनलाय साई चौकाच्या साईडला पिंपरी चिंचवड तर्फे. तिथे खेळायचे भरपूर असे बनवलेले आहे, एक्सरसाइज वगैरे करायचे आणि बसायचा कठडा आहे तिथे. आम्ही तिथे तासंतास बसायचो. मग माझा तसाच प्लॅन डोक्यात. मी म्हटलं, "चल." तर बोलली, "नाही, नाही, आज मी थकली आहे." मी म्हटलं, "काय थकली आहे?" म्हटलं, "आपण दिवसभर कामच केलं आज थोडंफार घरातलं आणि आरामच करत होतो ना, थोडं बसू." तर बोलली, "नाही." मी म्हटलं, "एक मैत्रीण आहे त्या तिला भेटू." बोलली, "नाही, नाही, घरी चल." मग आम्ही आलो आणि तिथून नाही का तिने माझा हात पक्का पकडला. त्या जसा ते रस्ताच स्टार्ट झाला. एकदम पक्का हात पकडला आणि मला घेऊन गेली घरी. मग मला थोडं वेगळं वाटलं आणि त्या दिवशी नंतर ना ती तो जो स्पेसिफिक रस्ता होता ना, तो एकदम फास्ट कापायची. म्हणजे थांबायचीच नाही ते. एकदम फास्ट आमच्याकडे स्कूटी नाही, ना गाडी नाही. आम्ही फक्त तेव्हा पी-एम-पी-एल बसनं आपल्या ट्रॅव्हल करायचो. पब्लिक ट्रान्सपोर्ट. हां, म्हणजे साई चौकातून तर ते BRT आहे ना आपल्या मेनवाला सांगवी फाटा तिथून पायी जायचो आम्ही तेव्हा.
तेव्हा तिथे काही असं म्हणजे रस्ता वगैरे व्यवस्थित नव्हता. पायी जायचो तिथपर्यंत. तिथून आम्ही पिंपळे सौदागरसाठी बस घ्यायचो. तर मग सकाळी 7:00ला उठलं ना, तरी ही बाई म्हणजे थांबायचीच नाही. एकदम फास्ट निघाली. मग मला दम भरायचा. ती एकदम पतली होती. माझी थोडीशी मी होती हेल्दी. मला दम लागायचा, की ब्रेकफास्ट केल्या-केल्या नाही का एवढी फास्ट चालत आहे. मग मी तिला 2-3 वेळा टोकलं, पण ती काय ऐकायची नाही. एकदा रात्री आम्ही असं गप्पा करायला बसलो. तर मी म्हटलं, "तू खरं सांग, तुला आता काय झालं? तू एवढी म्हणजे मला जाणवत आहे ते आता." कारण की तू रेग्युलर डेजमध्ये ना एखादा व्यक्ती असला, तो रेग्युलर जसा वागते, त्याच्या व्यतिरिक्त काही वागायला लागला ना, तर आपल्याला लगेच जाणवते, की हा काहीतरी नाही का वेगळा वागत आहे. विचित्र वागतोय. हां. हावभाव चेंज होतात, वागणं हावभाव चेंज चेंज होतं. होत आहे. हां, तसं तिची सवय तर होती रात्री 10 वाजता झोपून जायची. पण ती यावेळेस जी झोपायची ना पूर्ण तोंडावर घेऊन, वॉशरूमला पण एकटी जायची नाही. मग तिने सांगायला सुरुवात केली, "आठवते का म्हणे सॅटर्डेला आपण निघालो होतो" म्हणे. तर निघाल्यानंतर म्हणे ती आपण त्या रस्ता कापत होतो. तिथे म्हणे लाईट गेली होती. मी म्हटलं, "हां, लाईट गेली होती. मी एटीएमहून आली आणि लाईट गेली" म्हटलं. तिथून एक बाईक आली म्हणे समोरून. तर समोरून बाईक आली म्हणे आणि ती थोडी अशी टर्न होत होती म्हणे. त्याचा प्रकाश पडला म्हणे पुढे. तर एक गाडी होती म्हणे 2 गाड्यांच्या अशी मधात होती म्हणे. ती दिसत होती म्हणे पण असा त्याचा काच पुढचा. तर त्याच्यात म्हणे एक लेडीज होती म्हणे. तिचं पूर्ण डोकं असं फुटलेलं होतं म्हणे बापरे! आणि पूर्ण डोकं फुटलेलं एका साइडनं तिच्या पूर्ण रक्त वाहत होतं आणि ती असं डोकं म्हणजे एका सीटच्या साइडला असं करून पडलेली होती म्हणे. पण तिचे डोळे जे होते ना म्हणे, ते कंटिन्यू माझ्यावर खिळलेले होते म्हणे असे पूर्ण. की ती बघतच होती म्हणे. कधी तुझ्याकडे, कधी माझ्याकडे. मी म्हटलं, "तुला कसं जाणवलं की ती बघत आहे?" कारण की ही जी मूव्हमेंट होती ना म्हणे, ती कंटिन्यू होत होती म्हणे. समोर तुझ्याकडे बघणं, माझ्याकडे बघणं. मग आणि मग माझ्याकडे बघितलं म्हणे तिने म्हणजे तिच्याकडे आणि कंटिन्यू स्टेअर करत होती म्हणे. मला एकदम तेव्हा असं जाणवायला लागलं म्हणे, खूप थंड काहीतरी असं म्हणजे जाणवत आहे. जानेवारीचा महिना होता तो, तर जानेवारीमध्ये थंडी असते. मला आधी वाटलं म्हणे आणि त्या काहीतरी सेकंदाची गोष्ट आहे. मग त्या सेकंदामध्ये मला एवढं काही वाटून गेलं म्हणे, की थंडी आहे, खूप थंडी आहे. कान आपले पूर्ण हे थंडे पडत आहे आणि सुई टोचल्यासारखं होत आहे एकदम आतमध्ये म्हणे, की काही सुचत नाही आहे आणि ती बाई कंटिन्यू बघत आहे म्हणे. मग आपण थोडं पुढे निघालो म्हणे. मी परत टर्न केलं म्हणे मागे, की हे खरंच आहे, की आपल्याला भास होत आहे. तर ती खरंच होती म्हणे आणि आपली जागा बदलली म्हणे. आपण पुढे आलो. तर ती बघत होती म्हणे माझ्याकडे तेव्हा पण. पण मग मी तिच्याकडे बघत मनातच म्हटलं म्हणे, की जशी मी आहे, तशी तू पण आहे तुझ्या जगात. तर तू असं नको मला भेवायचा प्रयत्न करू, म्हणजे ना भीती दाखवायचा प्रयत्न करू, की तू मला काही इजा पोहोचवशील आणि तू काहीच करू शकत नाही. आणि मी इथून सुरक्षितच जाणार आहे. हिला पण काही नाही होणार, मैत्रिणीला आणि मला पण काही नाही होणार. आणि या पिरियडमध्ये मी तिकडे बडबड करत म्हणजे मला काही माहीतच नाही ना यांचं काय चाललेलं आहे. आणि बस तिने माझा हात पकडला, आम्ही निघालो. तर मग हा सीन जेव्हा तिने सांगितला, तेव्हा माझं डोकं एकदम असं म्हणजे बधीर झालं, की आपण काय करत होतो तेव्हा नाही का? गोष्टी ऐकत होतो आणि हिच्यासोबत काय-काय घडत होतं. मग ही बोलली, की ते तिचं जे बघणं होतं. मी म्हटलं, "तू कन्फर्म केलं का पण मागे बघून?" मी म्हणे, "2दा मी कन्फर्म केलं, की तिथं कोणी होतं का?" पण ती काही जिवंत नव्हती. कारण की त्या गाडीमध्ये दिवसा आपल्याला मग असं असते ना, मग मला जास्तच आलं, की नाही आपण जाऊन बघू त्या गाडीचं काय हाल आहे. त्याच्यामध्ये लिटरली जाळ्या-वाळ्या लागलेल्या होत्या अशा पूर्ण. तर मग इथं कोणी बसणं एवढ्या रात्री 9:30-10:00च्या दरम्यान कोणी बसणं पॉसिबल नाही काट्या-कुट्यातून जाऊन. मग त्याच्यानंतर ती थोडी ना अशी ही झाली म्हणजे दिली ती. तर मग मी तिला म्हटलं, की कसं काय आता नाही का तिथून जायचं का आपण रूम सोडायची का? ती बोलली, "नाही रूम नाही सोडू आपण. नाहीतरी आता 3-4 महिनेच राहिलेले आपण घरी चाललं जाऊ. घरून स्टडी करू." आणि त्याच्यानंतर ती खूप भ्यायला लागली. स्वामी समर्थाचं भरपूर करायला लागली आणि आता पण रिसेंटली मी तिला बोलली, की "मी असा-असा अनुभव शेअर करणार आहे आपला." तर ती बोलली मी म्हटलं, "रिपीट कर थोडा." नाही का विसर पडल्यासारखा होते. तर बोलली, "नाही, तू काही पण विचार, पण तो अनुभव मला परत विचारू नको. मला सगळ्या गोष्टी रिमाइंड होतील आणि परत ते सगळं सत्र चालू होईल." मग त्यावेळेस एक्झॅक्टली काय-काय त्यांना त्रास झाला होता? अ, ती ती एकदम बाई दिसल्यानंतर? थंड पडायची ती एकदम. तिने रोज? रोज थंड पडायची रात्रीला आणि तिला रूममध्ये काही दिसलं नाही. पण तिला असं व्हायचं ना, की तो इन्सिडन्स आठवायचा, ती दिसलेला आणि तशा नाही का त्या गोष्टी बघणं असं एकदम आपल्या डोळ्यांनी तिला काय असं कम्फर्टेबल नाही वाटलं ते. कारण की ते एकदम निगेटिव्हिटी आणि ती बोलायची, की मला ते दिसल्यापासून नाही का असं निगेटिव्हिटी एकदम जाणवली तिच्याकडे बघून. जशी कॉमन माणसाकडे बघून आता मी तुमच्याकडे बघत आहे. तर मला ती निगेटिव्ह फिलिंग नाही येणार ना. पण त्या बाईकडे बघून मला एवढं निगेटिव्ह वाटलं म्हणे, की एका सेकंदासाठी पूर्ण असं डोकं हलल्यासारखं झालं म्हणे. तर ते तिला थोडंसं रात्री व्हायचंच. ते डिस्टर्ब झाली ती पूर्ण. पूर्ण डिस्टर्ब झाली होती. आणि किती महिन्यापर्यंत चालू होतं हे? अं,
जोपर्यंत ती पूर्णपणे माझ्याकडे एक्सप्रेस नव्हती झाली, तेव्हापर्यंत तिला खूप होतं. परत ती एक्सप्रेस झाली. मग त्या जागेवरून मी भ्यायची आणि प्रयत्न करायची बघायचा, त्याच्यामध्ये काही दिसते का, काही दिसते का? मला कधीच काही जाणवलं नाही ना कधी दिसलं. पण ती जेव्हापर्यंत आम्ही तिथं राहायचो ना, ती कंटिन्यू भिलेली असायची. ते टाळायचे 7-8 नंतर यायचं. तिच्यासाठी पार्सल आणायचो आम्ही. अच्छा. हं. बाकी हानी काय झाली नाही ना जीवाची वगैरे? जीवाची वगैरे काही हानी झाली नाही. तुम्हाला पण काही नाही झालं? नाही. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर हे होते मॅमचे अनुभव. आणि तर मित्रांनो, हे होते नूतन मॅमसोबत घडलेले अनुभव आणि मॅमने आपल्याला Google फॉर्मच्या मार्फतनं कॉन्टॅक्ट केलेला आहे. तुम्हीही आपल्याला Google फॉर्मच्या मार्फत अटॅच होऊ शकता किंवा कनेक्ट होऊ शकता आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.